पंतप्रधान रात्री मीडियाच्या समोर येतात, नोटबंदी करतात. पंतप्रधान लोकांना सांगतात थाळी वाजवा, लोकांनी थाळी वाजवलेली आहे. पंतप्रधान सांगतात दिवे बंद करा, लोकांनी दिवे बंद केलेले आहेत, दिवे जाळलेले आहेत. पंतप्रधान जेव्हा अपयश असते तेव्हा जनतेवरती ढकलतात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळ्या जगामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असताना अर्थव्यवस्थेच्या नावावरती पंतप्रधान सांगतात की तेल वापरू नका, गोडे तेल. पंतप्रधान म्हणतात सोनं घेऊ नका. पंतप्रधानांनी नेहमीच सूचना करतात, परंतु आदरणीय शरदचंद्र पवारांनी सांगितलेलं आहे साहेबांनी की देशामध्ये जेवढे अर्थतज्ञ आहेत त्यांचा एक तुम्ही मिटिंग लावा. देशावरती आर्थिक संकट जे झालेलं आहे त्याच्यावरती काहीतरी मार्गदर्शन निघेल किंवा त्यातून मार्ग निघेल. परंतु इथं हुकुमशाह परिस्थिती झालेली आहे. आता मुंबई शहरामध्ये वडापाव जे आहेत हे तेलामध्ये तरतात. उद्या वडापाव जर मुंबईचा बंद झाला तर सामान्य माणसानं खायचं काय? कारण गोडे तेलामध्ये स्वयंपाक चालतो घरातला 90%. माझा उद्देश एवढाच आहे, मोदी साहेबांनी नेहमी मन की बात करतात. या देशाचे भाजप शासित जेवढे राज्य आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, पहिले त्यांनी मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करावं. आज मी इथं नगराध्यक्षाच्या ताई आहेत, त्यांना निवेदन द्यायला आलेलं आहे की त्यांना मी सांगतोय की तुमचे जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे अधिकारी आहेत, मोदी साहेबांनी सूचनेचं त्यांना पालन करायला सांगावं. सायकल वापरा, मेट्रो वापरा, लोकल वापरा. जर भाजपाने आपल्या सत्तेत असलेल्या राज्यातून किंवा जिथं नगरपालिका महानगरपालिका आहेत तिथून जर अंमल केला तर सामान्य जनता मोदी साहेबांच्या सूचनेचं पालन करेल. कुठल्याही प्रकारची हुकुमशाही सहन करणार नाही. आता उद्या मोदी साहेब बोलतील कपडे घालू नका तर लोकांनी का नागर फिरायचा का? उद्या मोदी साहेबांनी या देशावर परिस्थिती अशी आणलेली आहे की कंदमुळं खायची वेळ आलेली आहे. हा देश 70 वर्ष मागे चाललेला आहे. म्हणून आज आम्ही कंदमुळं गळ्यात टाकून निवेदन द्यायला इथं आलेलो आहोत.